या 4 दिवसाच्या माझ्या संवाद दौऱ्याचा आजचा अशी शेवटची बैठक आहे, नंतर कार्यकर्त्यांची बैठक आहे. आणि आता मला एका गोष्टीचं समाधान वाटलं की खूप लोकांना बोलायचंय. मी तुम्हाला बोलता करण्यासाठीच आलो होतो. तुम्ही बोलत नाही म्हणून तुमच्यावरती अन्याय होतोय. तुम्ही बोललं पाहिजे. इतके वर्ष झाली सरकारने तुमचं पाणी झोपलेलं आहे म्हणून तुम्हाला न्याय मिळत नाही. कारण मी 4 दिवस जे काही फिरतोय, तुम्ही इथे शेतकरी असणारे सगळे आपत्ती आले ना, मग काय आता घरी बसलाय? शेतात काम सुरू केलं की नाही? हेच आहे. कारण आतापर्यंत पंचनामे किती जणांचे झाले? पंचनामे करायला कोण बघायला कोण फिरकलेलं पण नाहीये. त्यांचे पंचनामे जर का चुकून झाले असतील, त्यांना मदत मिळाली असेल तर मला आनंद आहे. पण समजा आता धरून चला असं की आम्हीच पंचनामे करणारे आहोत आणि आम्ही तुमच्या शेतीमध्ये आलो, तर आम्ही रिपोर्ट कर येऊ शेतकरी कामाला लागलाय की नाही लागलाय? पेरणी सुरू झाली, रब्बीचा हंगाम घ्यायला सुरुवात झाली, इकडे सगळं व्यवस्थित आहे. कसलं पॅकेज आणि कसलं काय? कारण मधला जो काही काळ त्यांनी काढला तोच काळ जीव घेणा होता. दिवाळीच्या आधी म्हणजे सप्टेंबर मध्ये, तसं पाहिलं तर मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला आणि पाऊस थांबतोय की नाही, पाऊस थांबणार की नाही अशी चिंता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. दरम्यानच्या काळामध्ये आपत्ती आल्यानंतर 3-4 दिवशी मी त्या पूरग्रस्त भागात आलो होतो. 1 दिवसातच येऊन गेलो मी. येऊन गेल्यानंतर आपण मोर्चा जाहीर केला आणि त्याच सुमारास मुख्यमंत्र्यांनी मोठं पॅकेज जाहीर केलं, 31,800 कोटी. आणि 31,800 कोटी मध्ये आपले मुख्यमंत्री हुशार आहेत, काय वादच नाही.